राठोड दाखले संघाने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आपला संघ उपस्थित केला आहे आणि विनाश संघाला मात्र क्षेत्ररक्षण करण्यासाठी आग्रहाचं निमंत्रण दिलं आहे आणि दाखले संघाकडून दोन धडाडीचे फलंदाज संकेश्वर आणि नाव स्ट्राईकला येतो राज आणि भिनाश संघाकडून एक पेस तरार गोलंदाज सूरज. सुरतचा पहिला चेंडू संकेश्वर साठी एक दाखले संघाचा घातक फलंदाज संकेश्वर. सुरतचा पहिला चेंडू संकेश्वर साठी पंचांचा निर्णय अवंतरित एक धाव व्हाईटच्या स्वरूपात. अशा तऱ्हेने दाखले संघाची श्री गणेशा होताना सुरतचा पुढील चेंडू संकेश्वर साठी चांगल्या पद्धतीने एकत्र चेंडू हवेमध्ये बघूया. झेल बाद होते का आणि झेल सुटलेला आहे. गच्च्या क्षेत्राचे म्हणावे लागेल. पहिल्या चेंडू मध्ये झेल सोडला येतो पण एक घातक फलंदाजाचा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल सूरजाची. आता स्ट्राईकला येतो राज. एक दाखले संघाकडून घातक फलंदाज चांगल्या पद्धतीने कटर चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटलेला आहे आणि चेंडू गेला होतो 4 धावांसाठी. अशा तऱ्हेने संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती सुरतचा पुढील चेंडू राजसाठी आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल. निर्धाव चेंडू असं तर संघाची वाढती धावसंख्या झाली ती 3 चेंडू 6 धावा. सुरतचा पुढील चेंडू राजसाठी चांगल्या पद्धतीने एकत्र चेंडू एक धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण. अशी तर संघाची वार्षिक धावसंख्या झाली ती 4 चेंडू 7 धावा. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल विनाश संघाकडून सूरजाची. काय सुरतचा पुढील चेंडू संकेश्वर साठी एक घातक फलंदाज आणि चांगल्या पद्धतीने एकत्र चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी. सहा फलंदाजाच्या माहितीसाठी शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने एकत्र चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी. अशा तऱ्हेने दाखले
विनाश संघाकडून दुसऱ्या आणि वैयक्तिक गोलंदाजीसाठी गणेश आणि स्ट्राईकला आलेला फलंदाज राज एक घातकाचा फलंदाज. गणेशचा पहिला चेंडू राजसाठी गणेशचा पहिला चेंडू राजसाठी एक घातकाचा फलंदाज. चांगल्या पद्धतीने कटळक चेंडू एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव घेण्यात यशस्वी. अशा तऱ्हेने संघाची वार्षिक धावसंख्या झाली ती 1 चेंडू 20 धावा. या गणेशचा पुढील चेंडू संकेश्वरसाठी चांगल्या पद्धतीने कटवलेला चेंडू एक धाव पूर्ण आणि एकच धाव समाधान मानला गेले ते संकेश्वरला. अशा तऱ्हेने संघाची वार्षिक धावसंख्या झाली ती 2 चेंडू 21 धावा. आता क्लिअर आवाजचा प्रॉब्लेम झाला. आता थोडीशी सर्चिंग होती असं वाटतं. आता आवाज गणेशचा पुढील चेंडू राजसाठी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मिळेल आणि गडी बाद झाले तो राज. दाखले आणि गणेशाची चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल. अशा तऱ्हेने दाखणे संघाची वार्षिक धावसंख्या झाली ती 2 चेंडू 21 धावा. 3 चेंडू 21 धावा. चांगल्या पद्धतीने कचरा चेंडू हवेमध्ये आणि गच्च्याची क्षेत्राचे म्हणाला झेल सुटलेला आहे आणि चेंडू जातोय सीमापार 4 धावांसाठी. फलंदाजीच्या माहितीसाठी 5वा चेंडू गोलंदाजाचा नितीनसाठी चांगल्या पद्धतीने कचरा चेंडू आणि चेंडू जातो बघा आणि गच्च्याची क्षेत्राचे म्हणावे लागेल आणि ह्या सुद्धा 4 धावा. गोलंदाजाची चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल पण काही क्षेत्ररक्षण त्याला सहाय्य करत नाही अशी गच्च्याची क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल विनार संघाकडून. आणि गणेशच्या गोलंदाजी मधला शेवटचा चेंडू नितीनसाठी. संघाची वार्षिक धावसंख्या 5 चेंडू 29 धावा. चांगल्या पद्धतीने एकत्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. अशा तऱ्हेने संघाची वार्षिक धाव दोन ओव्हर अखेर 33 धावा दाखले संघाच्या आणि आता भिनार संघाकडून तिसऱ्या आणि वैयक्तिक गोलंदाजी मार्कवर
अनिकेत 31 तराळ गोलंदाज अनिकेत आणि अनिकेतला मारा करणार आहे तो दाखणे संघाचा एक घातक फलंदाज संकेश्वर. चांगल्या पद्धतीने त्याचा चेंडू जातोय 6 धावांसाठी. एक घातक फलंदाजी म्हणावी लागेल संकेश्वर याची. अशा तऱ्हेने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 1 चेंडू 39 धावा. एक घातक असा फलंदाज म्हणावा लागेल दाखले संघाकडून संकेश्वर. कॅमेरामॅन वाजले बघा 1:30 वाजला. सर्वांच्या माहितीसाठी की फलंदाजाचा आज वाढदिवस आणि चांगल्या पद्धतीने कटोर चेंडू हवेमध्ये बघूया आणि एक धाव घेण्यात यशस्वी. अशा तऱ्हेने संघाची वार्षिक धावसंख्या झाली ती 2 चेंडू 40 धावा. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना बर्थडे बॉय संकेश्वर ज्या अनिकेतचा पुढील चेंडू नितीनसाठी चांगल्या पद्धतीने कटोर चेंडू बघूया सीमा पार 6 धावांसाठी. हे घातक गणघाती घातक फलंदाज नितीन. दोन्ही सख्खे भाऊ नितीन आणि संकेश्वर घातकाची फलंदाजी करताना हा सुद्धा चांगल्या पद्धतीने कटोर चेंडू आणि 6 धावांसाठी. एक चांगल्या पद्धतीची फलंदाजी. फलंदाजी 4 चेंडू 52 धावा. अनिकेतचा 5वा चेंडू एक चांगल्या पद्धतीची गोलंदाज आहे म्हणाला अनिकेतची. अनिकेतच्या गोलंदाजी मधला शेवटचा चेंडू नितीनसाठी आणि संघाची वार्षिक धावसंख्या 5 चेंडू 52 धावा. एक चांगल्या पद्धतीने कटवला चेंडू बघूया आणि गटाची क्षेत्ररक्षण होणारे चेंडू जातो सीमा पार 4 धावांसाठी. अशा तऱ्हेने संघाची वार्षिक धावसंख्या यापुढे समालोचन करणारे ते तुषार रस्ताल. स्वागत कर रहे कोणाला तुषार तुम्हाला लिंबू सोबत होतो का गुड्डू आमच्या निळज ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री प्रमोद जाधव यांना विनंती करतो की आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतं त्यांचे श्री चव्हाण काका यांचं इथं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. चव्हाण काका यांचं नेहमी जिथं अडचण असेल जिथं स्पीकर किंवा लाईटची कमी असेल तेव्हा आमच्या काकांचा नेहमी सपोर्ट असतो. त्यांचा इथं लाईव्ह सत्कार इथं करण्यात येतोय चव्हाण काकांचा.
बरोबर नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात. ते फोटो घ्या. नेहमी सहकार्य असतो. तसेच आमचे शिवाजी काका कदम यांचं देखील मोलाचा सहकार्य असतो. त्यांचं देखील प्रमोद काका यांना विनंती करतो त्यांचा देखील इथं सत्कार करायचा आहे. आम्हाला नेहमी सहकार्य असतो त्या शिवाजी काकांचा. जिथं तरुण मंडळ असते त्यांच्या पाठीशी ठामपणे किशोर त्यांचा सहकार्य असतो. तसेच आमचे सर्व मार्गदर्शन चांगल्या तरुणांना सपोर्ट असतो. जी कामं धंद्यामध्ये कसं प्रगती करायची असे मार्गदर्शन करणार आमचे प्रवीण जाधव यांचं देखील इथं सत्कार करण्यात येत आहे. प्रवीण जाधव एक चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन आमच्या तरुणांना असतो. धन्यवाद. मात्र सर आताचा जो चालू सामना आहे तो एक चांगलं मोठं आव्हान उभं केलं त्या दाखणे संघाने विनार संघासमोर. केदार पवार यांचे देखील इथं आगमन झाले आहे. मात्र सर याच्या पुढचं समालोचन करते. पहली गेंद और यकीनन ये गेंद यहां पर बाजुएं खोलने का मौका मिलेगा. वाइड का इकरार करते हुए मेन अंपायर गोपाल सर. बोल लाइव कर दो. आते आते हाँ हाँ फिनलैंड के बाहर बिल्कुल सर के सामने बिल्कुल स्लॉट में गेंद मिली थी, लेकिन बल्ले का ब्लेड ऑन साइड की तरफ ओपन करने के बगैर ये गेंद बल्ले को किस करके नहीं गई, सीधी कीपर के दफ्तर में बिंदी के तौर पर निकल गई. बोललो जाताना भेटायला बोललो. संघर्ष ही अभी जारी है. दाखिल टीम की ओर से गेंदबाज संकेश्वर दौड़ने के सिवा अंपायर को पार करते हुए और लिफ्ट किया है. गेंद को रोकना नामुमकिन है. तो चला हरियाली में सीधी गेंद डिपॉजिट किया है. ऑफिसर इस बीच की गेंद को लिफ्ट किया है. कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं है. बैक टू बैक फायर 4 रन बराबर करते हुए. क्या इनकी बैकलिप होती है जैसे इसके बाद पहले जो प्रीवियस इनिंग देखने को मिली जो कोचिंग टीम के ओर से श्रीशांत ने बैक टू बैक 2 50 यहां पर लगाई हुई है. पहला 50 उनका बना नीरज के खिलाफ. 11 गेंदों में 51 रन बनाए. उसके बाद राठौड़ टीम के खिलाफ 11 गेंद में 50. ब्लॉक हॉल में सीधी गेंद कैरिडोर में
थाई पैड के ऊपर गेंद टकरा के फॉरवर्ड शॉट लेग की तरफ से सिंगल लेते हुए दोनों ही बल्लेबाज। एक रन के जरिए स्कोर में बदलाव, स्कोर आगे बढ़ता हुआ 12। बहुत ही तगड़ा मुकाबला, बहुत ही तगड़ा मुकाबला ये है। दोनों ही टीमें लिफ्ट किया है इस बीच गेंद को एक्स्ट्रा कवर ऑफ पॉइंट के ऊपर से गेंद पॉइंट की तरफ निकलते हुए तब तक 2 रन मुकम्मल करते हुए दोनों ही बल्लेबाज 2 अंक से स्कोर आगे बढ़ता हुआ 14। मैदान में उतरने के समय मैदान में क्या होना चाहिए इसकी एक परीक्षा होती है, इन्वेंटरी बनाना होता है। और सीधी गेंद पॉइंट बिना टीम के लिए पहला धक्का। दीपक आउट होने के बाद आप नए आए हुए बल्लेबाज है दर्शन। यकीनन अब पूरी जिम्मेदारी, ये मैदान उनके लिए बहुत ही अच्छा है। मैं जब प्रेसिडेंट को स्वाभिमानी ग्रामीण टेनिस के रंजित मालोरे ने टूर्नामेंट का आयोजन किया था, तब मैं कमेंट्री के लिए आया था। तब ये मैदान पर इस बल्लेबाज ने बहुत सारे अंक लूटे थे, अच्छी बल्लेबाजी की थी, एक अच्छा किरदार निभाया था। लेकिन वो वक्त की बात होती है, इसलिए मात्रेश्वर का कहना है अजी दिल है तो दिलासा है, दिल है तो दिलासा है, वरना किसके ऊपर किसका भरोसा है। ये भरोसा होना चाहिए हर किसी टीम में किसी बल्लेबाज के ऊपर, लेकिन ये भरोसा तब तक टिके रहता है जब कोई बल्लेबाज सही सलामत घर आता है। फुल करने का प्रयास, लेकिन स्लीपर कवर से 1 रन लेते हुए दोनों ही बल्लेबाज, अच्छी रनिंग इन बिटवीन दोनों ही बल्लेबाज के बीच में संघर्ष अभी जारी है, रनों की लूट अभी जारी है। दर्शक फिर से काफी गेंद, बिल्कुल सही गेंद, वाइड यॉर्कर करने की प्रयास, बल्लेबाज के सर के नीचे डालने का प्रयास सफल रहे, लेकिन 1 रन रोकने से नहीं रोक पाए। 1 रन के जरिए स्कोर में बदलाव, स्कोर आगे बढ़ता हुआ 17। शुरू से ही ऐसे मैचेस में अगर ये हलचल देखने को नहीं मिली तो ये यकीनन इनसाइड एज कॉर्ट पे बिहाइंड बन सकते हैं। लेकिन गेंद ने काटा बदला, गेंद फॉरवर्ड शॉट लेग की तरफ निकलती हुई सिंगल डबल से फर्क नहीं पड़ता है दाखिली टीम के लिए। यहां चाहिए बड़े बड़े डॉलर। हर दोनों में से बल्लेबाज में एक ने रिस्क उठाना जरूरी है। हर गेंद को बाहर भगाना है। यहां पर ये दर्शन के बल्ले से निकलता हुआ, एलओसी के बाहर निकलता हुआ, उनके बल्ले से निकल क्या खरबूजे के ऊपर नहीं पड़ती है छुरी। और काउंटर बिहाइंड विकेट के लिए यहां पर कट की आवाज आई है, चकमा देते हुए ये गेंद
और इतने में 2 रन चुरा ले, सर्कल के अंदर से 2 रन। कोचा पहुंचा है 24, 2 ओवर का खेल खत्म होने के बगैर। कोचा पहुंचा है 24, 33, 1 गेंदें और 33 रन की जरूरत। इनमें से दाखिले टीम की ओर से आखिरी गेंदबाज, काफी गेंद बाहर, यकीनन बाजुएं खोलने का मौका मिलते हुए मेन अंपायर के लिए वाइड का इकरार करते हुए 6 में 32, 6 गेंदें और 32 रन की तलाश। पुल करने का प्रयास, लेकिन मना किया आपने खलीफ को। दर्शक स्ट्राइक लेना चाहते हैं। 5 में 32, अभी भी 5 गेंदों में 32 रन की तलाश है। और यहां पर क्लीन बॉल, क्योंकि पिछवाड़ा खुला हुआ था। विराट टीम के लिए लगता है इनकी मंजिल बहुत दूर है। इनकी मंजिल बहुत दूर है। पतंग की डोर बीचों बीच कट चुकी है, लेकिन अभी भी डोर हाथ में है। दिया बुझने को होता है तब लोग ज्यादा फड़फड़ा रहती है। और फिर से गेंद कैरिडोर में बिल्कुल यॉर्कर लेंथ में। अभी भी 32 रन की जरूरत। बहुत ही इनकी हालत खराब हो चुकी है। कहने का मतलब इतना ही सिर्फ बचा हुआ है मेरे पास। इनकी हालत इतनी खराब कि जैसे कब्रिस्तान में पान बीड़ी की दुकान, मगर खरीदने वाला कोई नहीं। अगली गेंद, दो ताक फुल करने का प्रयास दर्शन का, लेकिन शोल्डर के ऊपर से निकलती ये गेंद बल्ला नीचे और गेंद काफी ऊपर रह गई, टाइमिंग नहीं कर पाए। इस गेंद को शिकस्त देना चाहते थे। और फ्लिक किया है पॉइंट क्षेत्र की ओर, लेकिन वहां पर फील्डर मौजूद। सिंगल से कोई इतराज नहीं है। काफी डीप है, दूर अंदर से। आखिरी गेंद आना बाकी इस ओवर से। अभी भी 30 रन की जरूरत। फुल टॉस गेंद डाली हुई है और यहां पर ये गेंद वाइड हो सकती है। कोई रन की तलाश नहीं है। सोचा था कि शायद ये गेंद 5 रन के लिए निकल जाएंगी। बिल्कुल मैच में कोई दम नहीं, आत्मा निकल गई, बस बचा है शरीर। दोबारा गेंद डालनी होगी। अजी शोधकर्ताओं का चैनल है डिस्कवरी, शोधकर्ताओं का चैनल है डिस्कवरी।
आप गेंदबाज को डालनी होगी दोबारा डिलीवरी। और फिर से लिफ्ट किया है हवा में ये बल्लेबाज, यहां पर 1 बाउंड 2 डाउन, एलओसी के बाहर 4 रन के लिए। यकीनन यहां पर बेहतरीन शानदार जीत को दर्ज किया है दाखना टीम ने, जो इनके बलबूते मजबूत है। पहला मैच जीतकर हौसले बुलंद किए हैं और विराट टीम सिमट गई है सिर्फ 32 रन पर